नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. नोटबंदी झाली. नोटबंदीनंतर बँकांच्या ट्रान्झॅक्शनवर म्हणजे व्यवहारांवर बऱ्याच मर्यादा आल्या. त्या काही प्रमाणात शिथिलही झाल्या. लोक भरडली गेली. शहरी भागात कमी, पण ग्रामीण भागात तर लोक अजूनही भरडली जात आहेत. अशातच रिझर्व्ह बँकेनं बँकांसाठी अनेक निर्णय घेतले. ते निर्णय बदलवले. त्यानंतर जो खेळखंडोबा झाला तोही बऱ्या प्रमाणात निस्तारला गेला. पण आता खाजगी बँका, ज्या महत्त्वाच्या बँका आहेत, म्हणजे HDFC असेल, ICICI असेल, ॲक्सिस बँक असेल, या बँकांनी खातेदारांच्या व्यवहारांवर मर्यादा आणलेल्या आहेत. म्हणजे एका महिन्यामध्ये 4च व्यवहार तुम्ही विनाशुल्क करू शकता. 5व्या व्यवहारापासून मग तुम्ही पैसे काढा किंवा भरा. खात्यांमध्ये प्रत्यक्ष काढा किंवा भरा, किंवा ATM मधून काढा किंवा भरा. तुम्हाला प्रत्येक ट्रान्झॅक्शनवरती 150 रुपये आकारले जातील. हे 150 रुपये खातेदारांना का द्यावे लागणार, असा प्रश्न आज विचारला जातोय. एवढंच नाही तर ह्या 3 प्रमुख खाजगी बँकांनी हा निर्णय घेतला आहे. उद्या कदाचित नॅशनलाइज म्हणजे राष्ट्रीयकृत सरकारी बँका हा निर्णय घेतील. सरकारी बँकांनी निर्णय घेतला म्हणून सहकारी बँका घेतील. आणि मग जो समस्त खातेदार वर्ग आहे, ठेवीदार वर्ग आहे, त्यानं करायचं काय? बँकांमध्ये आपण पैसे ठेवतो, बचत खात्यांमध्ये पैसे ठेवतो, म्हणजे काय तर असा भुर्दंड भरायला ठेवतो का, असा सवाल आता विचारला जातोय. अशा अनेक प्रश्नांवर आहे आपला आजचा सवाल. आपला आजचा सवाल बघा. बँकांमधले रोख व्यवहार महाग करण्याचा निर्णय खातेदारांसाठी अन्यायकारक आहे का? हे आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत, ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, नोटबंदीनंतर बँक खातेदारांवर नाहक बंधनं लादली जात आहेत का? मुद्दा क्रमांक 2, कॅशलेस व्यवहारांना चालना देण्याच्या नावाखाली बँक खातेदारांना भुर्दंड लावला जातोय का? मुद्दा क्रमांक 3, खात्यांमधून किंवा ATM मधून 5व्यांदा पैसे काढल्यास 150 रुपये शुल्क आकारणं ही ग्राहकांची लूट आहे का? शेवटचा मुद्दा क्रमांक 4, खाजगी बँकांच्या मनमानी निर्णयांसाठी रिझर्व्ह बँकेचं ढिसाळ धोरण कारणीभूत आहे का? गेल्या 4 महिन्यात रिझर्व्ह बँकेनं काय केलं, काय करू नये ते केलं, असे अनेक सवाल विचारले जात आहेत. एवढंच नाही तर रिझर्व्ह बँकेवरती केंद्र सरकार अंकुश ठेवून रिझर्व्ह बँकेच्या नावाखाली मनमानी निर्णय लोकांवर लादतं का, याचीही चर्चा सुरू आहे. आपण या सबंध विषयाचा आज उहापोह करणार आहोत. आपल्यासोबत चर्चेसाठी स्टुडिओमध्ये आहेत मोदी समर्थ उद्योजक, जे मोदींचे खंदे समर्थक आहेत, म्हणजे मोदी सरकारच्या धोरणाचे समर्थक आहेत, चैतन्य जोशी. आपल्यासोबत ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विश्वास उडगी आहेत. स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत. आपल्यासोबत फोन लाईनवरनं देवीदास तुळजापूरकर सुद्धा आहेत, जे सहसचिव आहेत अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे. मी चर्चेला सुरुवात करतो ती विश्वास उडगी तुमच्यापासून, कारण गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या वतीनं तुम्ही सुद्धा एक वेगळा लढा देत आहात. आता जो निर्णय खाजगी बँकांचा म्हणून पुढे आलेला आहे, हा निर्णय किती जाचक आहे आणि का घेतला गेला असं तुम्हाला वाटतं? ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने काम करताना आणि बँकांमध्ये एकूण काम करताना आम्ही नेहमीच ठेवीदारांच्या वतीने त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सुद्धा बोलत आलेलो आहोत, लढत आलेलो आहोत. आत्ता जेव्हा बँक नोटाबंदीचा प्रश्न आला आणि भरपूर पैसे डिपॉझिट बँकांमध्ये आले, त्यावेळेस व्याजदर कर्जावरचं कमी होणं हे जसं व्यापाऱ्यांची मागणी असते मोठ्या कॉर्पोरेटची, त्याचा परिणाम म्हणून जास्त लिक्विडिटी आली म्हणून ठेवीदारांच्या व्याजदरावरती पण कपात आली. या गोष्टीचा आम्ही विरोध करतो. आम्ही त्यांना सांगतो की बचतदारांच्या हक्कांचं संरक्षण करा आणि त्यांचा व्याजदर कमी करू नका, कारण तेच अन्नदाते आहेत. आता याच पद्धतीने जर खाजगी बँकांनी त्यांचं जे काही एक बँकिंग मॉडेल आहे, उत्पन्नाचं साधन म्हणून ते सर्व्हिस चार्जेसकडे बघतात. आता हे मॉडेल जवळजवळ पब्लिशड बँकांनी पण उचललं आहे. आता तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला की खाजगी बँकांनी हे जे केलेलं आहे
तर ते ग्राहकांची त्याच्यावरती बंधनं जी आणली आहेत ती का आणली, त्यांनी आत्ताच का आणली, तर खरं त्यांनी आत्ताच आणलेली नाही आहेत. किंवा मॉडेल म्हणून विचार करता फॉरेन बँका आणि खाजगी बँका यांनी जन्मतःच या ठिकाणी या पद्धतीचे सर्व्हिस चार्जेस ही संकल्पना आणली. कारण ते प्रत्येक गोष्टीला चार्ज लावतात आणि 1995 पासूनच्या ह्या गोष्टी आहेत. आता त्यांनी संधी साधलेली आहे, नथिंग इज फ्री. हाय नेटवर्क कस्टमर्सनी बँकेत येऊच नये आणि ज्यांनी यायचं असेल तर त्यांचा फुटफॉल असा शब्दप्रयोग आहे. तर दे हॅव टू पे द कॉस्ट. पे द कॉस्ट फॉर व्हॉट? पे द कॉस्ट फॉर टेक्नॉलॉजी इनपुट. त्यांचे जे काही आहेत, त्यांचे जे काही प्रॉडक्ट्स ते सेल करतात त्याकरता त्यांची जी प्रचंड मोठी गुंतवणूक आहे ती वसूल करण्याकरता ते त्यांच्या ग्राहकांना वेठीस धरतात. आता जोपर्यंत असे जे ग्राहक आहेत की ज्यांचे कर्ज खाती आहेत, लोन अकाउंट्स आहेत, कॅश क्रेडिट अकाउंट आहे वगैरे वगैरे, किंवा करंट अकाउंटसुद्धा, त्यांना चार्जेस लावणं इतके दिवस ग्राह्य होतं. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड ह्यातला सुद्धा चार्ज लावणं, मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग याला चार्ज लावणं हे सुद्धा ग्राह्य होतं. पण आता पहिल्या प्रथम ठेवीदार म्हणजे जो बचतदार आहे त्याला ते चार्ज लावत आहेत. आणि जसं नोटाबंदीच्या प्रकरणामध्ये RBIने एक अत्यंत बेकायदेशीर व्यवहार केला की ज्याचे पैसे त्याचे पैसे काढण्याकरताच त्याला लाईनीत उभं केलं आणि त्याला अक्षरशः मारून टाकला. तसं आता ज्याचे पैसे त्याने चौथ्यांदा पैसे काढले तर ₹150 हा चार्ज खाजगी बँकांमध्ये आहे. आता खाजगी बँका या स्वायत्त आहेतच, पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नियंत्रण करते म्हणजे काय करते हा प्रश्न आहे. सरकारचं त्यांच्यावरती नियंत्रण आहे की नाही हा प्रश्न आहे. आणि मग असं जेव्हा खाजगी बँका करतात तर कॉम्पिटिशनमध्ये आम्ही आहोत हे दाखवण्याकरता आज राष्ट्रीयकृत बँका आणि पर्टिक्युलर स्टेट बँक, माझ्या माहितीप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडियाने ₹50 दर लावलेला आहे. आता हा जो काय दर लावण्याचा जो प्रकार आहे म्हणजे सर्व्हिस चार्जेस तुम्ही वसूल करता, तिथे प्रश्न येतो इन्कम अर्निंगचं मॉडेल राष्ट्रीयकृत बँकेचं काय, सहकारी बँकेचं काय, फॉरेन बँकेचं काय आणि तुमच्या प्रायव्हेट सेक्टर बँकेचं काय. तर प्रायव्हेट सेक्टर आणि फॉरेन बँकेचं मॉडेल आत्ता राष्ट्रीयकृत बँकेमध्ये लादणं असा प्रकार मोठ्याने चालला आहे. आणि इथे गव्हर्नमेंट इज सायलेंट नाही, तर ॲक्टिव्हली दे आर फेवरिंग हा मुद्दा आहे. आता त्यांचा मुद्दा काय, आम्ही कॉस्ट रिकवर करूया का नको, करायचं की नाही, टेक्नॉलॉजीची कॉस्ट मोठी आहे. पण आमच्या इथे म्हणजे ATM मशीनच्या त्यांना बदलाव्या लागल्या, नव्या आणाव्या लागल्या, त्याची कॉस्ट ते आता ग्राहकांकडनं वसूल करत असतील या माध्यमातून. ते प्रत्येक गोष्टीची कॉस्ट वसूल करतात. हे बघा, चेक देणं, ड्राफ्ट देणं, बँकेत आता चौथ्यांदा तुम्ही कॅश काढली त्याचे चार्जेस, आता ते सर्व्हिस चार्जेस. माझं काय म्हणणं, ॲट अ कॉस्ट ऑफ डिपॉझिटर तुम्ही तुमचं इन्कम वाढवण्याचा तुमचा मॉडेल करताय, हे बरोबर नाही भारतासारख्या देशामध्ये. कारण भारतासारख्या देशामध्ये माझं स्पष्ट म्हणणं आहे, एकूण अन्नदाता जो आहे तो आमचा डिपॉझिटर आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, पब्लिक सेक्टर बँकांमध्ये तर 2/3 पैसा हा सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी आणि मध्यमवर्गाचा आहे. आणि बडे उद्योगपती आणि कॉर्पोरेशनर आपण म्हणू किंवा व्यापारी पण म्हणू, यांचा पैसा 1/3 आहे. पण 1/3 लोक 2/3 कर्ज उचलतात, अहो त्याची परतफेड करत नाहीत. आणि म्हणून तिथे जे कर्जावरचं व्याज वसूल करता येत नाही ते NPA झालेलं आहे, तिथे बँका तोट्यात जात आहेत, प्रोव्हिजनमध्ये बँकाचे बॅलन्स शीट ब्लॅक नाही रेड होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सर्व्हिस चार्जेस ठेवीदारांच्या खात्यात वसूल करणं याला मी म्हणेन जिझिया कर आहे. हा जिझिया कर आहे. आणि दिस शुड नॉट बी एक्सेप्टेबल. आय मीन दिस इज नॉट एक्सेप्टेबल. दिस शुड बी अपोज बाय ऑल द एम्प्लॉईज, ऑल द ऑर्गनायझेशन. आणि त्याकरता आज अनऑर्गनाइज जो आहे ना तो डिपॉझिटर आमचा, त्याला ऑर्गनाईज करून एक ऑनलाईन रिट पिटिशन फाईल करून ह्याच्याविरुद्ध, जसं तुमच्याच याच चॅनलवरून आपण 2 वर्षापूर्वी एक PPF आणि PFOT टॅक्स लावण्याचा प्रयत्न केला, 48 दिवसात तो विड्रॉ झाला. तशा प्रकारची मोहीम ठेवीदारांनी आणि कर्मचाऱ्यांनी आखली पाहिजे टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ स्मॉल डिपॉझिटर्स. आणि हाय नेटवर्कच्या डिपॉझिटर्सचं काय करायचं हा प्रश्न वेगळा आहे. परंतु हे जे मॉडेल आहे ना सर्व्हिस चार्जेसच्या मार्फत इन्कम वाढवायचं, ते कुठेतरी अपोज केलंच पाहिजे. याला IBA सुद्धा मदत करते, याला RBI सुद्धा मदत करते. आणि टेक्नॉलॉजी कॉस्ट ही ग्राहकांच्या माथ्यावर तुम्ही का मारणार, त्यांच्या पैशावरती बँका चालतात आणि त्यांना तुम्ही टॅक्स लावता, त्यांचे व्याजदर पण कमी करता, हे एक्सेप्टेबल नाही. ही तर सहकारी साखर कारखान्यांची मोडस ऑपरेंडी आहे. एक्झॅक्टली. की त्या ऊस उत्पादक शेतकऱ्याकडनं सगळे पैसे वसूल करायचे, नूतनीकरणाचे असेल किंवा आणखीन काही विस्तारीकरणाचे असतील, तसे शुल्क त्यांच्या माथ्यावर मारले जातात. सगळीकडे सामान्य माणसालाच वेठीला धरण्यात येतं. इथे खाजगी बँकांनी
बँक ठेवीदाराला विठीला धरलेलं आहे आणि ॲक्सिस बँकेसारखी बँक खाजगी बँक असली तरी महाराष्ट्र सरकारच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे पगार तिथे निघतात, त्यांचे सगळे ATM तिथे सरकारच्या कृपेने लागलेले आहेत आणि आता पण सरकारची कृपा आहेच तिकडे. हो आहे ना, सरकारची कृपा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी 150 रुपयाचा चार्ज हा ॲक्सिस बँकेत ते लावतायत, तिथून सुरुवात झाली आहे. आणि ॲक्सिस बँक आणि IDBI बँक यांचं मर्ज किंवा कोटक महिंद्रा बँक यांच्या मर्जाच्या गोष्टी चाललेल्या आहेत. त्यामुळे ह्यांचं मॉडेल कोसळत असताना त्याच्याविषयी चर्चा व्हायला पाहिजे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सविषयी चर्चा व्हायला पाहिजे. पब्लिशड बँकांचं कॉर्पोरेट गव्हर्नन्स एवढे 10 लाख 15 लाख कोटी ठेवी आल्यानंतर 100 दिवसाची नोटबंदी झाल्यानंतर सुद्धा इम्प्रूव्ह होत नाही आणि थकीत आणि बुडीत कर्ज वसूल होत नाही, त्याच्याविषयी चर्चा व्हायला पाहिजे. त्याच्याऐवजी सामान्य खातेदारांना किंवा त्यांना वेठीस जाण्यात येते आणि हा जिजिया कर आहे. तुम्ही ऐकलं एक बँक एम्प्लॉई काय बोलतो ते? नाही, प्रश्न ऐका. काय आहे, नोटबंदीचा निर्णय झाला. निर्णय कसा होता, त्यातनं काय झालं, आमचेच पैसे आम्हालाच काढायचे आहेत, पण आधी ते पैसे तुम्ही बँकेत भरा. जबरदस्तीनं बँकेत पैसे आणले गेले, खिशातून काढले आणि बँकेत टाकले. त्यानंतर काढायचे आहेत, नाही आम्ही सांगतो तसे काढा, टप्प्याटप्प्याने काढा, 2 दिवसांनी काढा, एकदाच काढा, एवढेच काढा. तेही झालं. आता त्याच्या पलीकडचं पाऊल आहे, जर का 4च्या नंतर तुम्ही 5व्यांदा पैसे काढले तर 150 रुपये भरा. अहो, जिथं काही बँकांमध्ये मिनिमम लिमिट त्या खात्यामध्ये ही 100 रुपये असते, 1000 रुपये गेले, 1000 रुपये, हां 1000 रुपये आहे, तिथं तुम्ही आता 150 रुपये प्रत्येक ट्रान्झॅक्शनला 5व्यांपासून घेणार. हा जिजिया कर नाही तर काय, ते काय चुकीचं बोल? मी जिजिया कर बोललो. हा जाचक कर आहे असं म्हणूया. आता मी बोलू? हा बोला. मी त्यांचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं, कारण मला पहिल्यापासून आपल्या बँक कर्मचाऱ्यांचं प्रचंड कौतुक आहे. जेव्हा डिमॉनिटायझेशनचा हा मोठा एक्सरसाइज चालला होता तेव्हा प्रायव्हेट बँका असतील किंवा पब्लिक सेक्टर बँका रात्री 12-12 वाजेपर्यंत काम करत होते. त्यांच्याकडे ऑडिट चालली. टीका करा ना तुम्ही, कौतुक करून टीका कशाला? कौतुक करून नाही, मी अगदी स्पष्ट बोलतो. मला त्यांचं कौतुक करूच नका, त्यांना कौतुकाची सवय. बँकेच्या काम करणाऱ्या लोकांचं मला कौतुक आहे. मी आता बँकेच्या बद्दल बोलतो, मी एम्प्लॉईच्या बद्दल बोलत नाही. शेवटी धोरणं एम्प्लॉईज ठरवत नाहीत, बँका ठरवतात. बरोबर, बँकांनी निर्णय घेतले आणि ह्या खासगी बँका आहेत, ॲक्सिस बँक, ICICI, HDFC, 3च बँक आहेत. ॲक्सिस बँक, HDFC बँक, जाणार आता नाही. कसं कुठल्याही पब्लिक सेक्टर बँका नाही, मी ते वाचलं नाही अजून. तसं अजून काही कुठल्याही मीडियामध्ये रिपोर्टेड झालं नाही. आता तुम्हाला एखाद्या जास्ती माहिती असेल कारण तुम्ही त्या युनियनसाठी काम करता, पण आमच्यासारख्या सामान्य लोकांना माहीत नाही की स्टेट बँक ऑफ इंडिया 50 रुपये लावणार आहे. दुसरी गोष्ट, ॲक्सिस बँकेत आता तुम्ही विषय काढलात ना की महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या सगळे एम्प्लॉईजचे अकाउंट्स ॲक्सिस बँकेत आहेत. ठीक आहे, उद्या जर का महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जर का ॲक्सिस बँकेला पत्र लिहिलं की जर का तुम्ही आमच्या ग्राहकांच्यावर 4थ्यांदा पैसे काढण्यासाठी जर का 150 रुपये लावलेत तर आम्ही आमचे सगळे अकाउंट्स स्टेट बँक किंवा बँक ऑफ महाराष्ट्रात मूव्ह करू, परवा ते चार्जेस कॅन्सल होतील. ही तर मागणी काँग्रेस करणारच आहे, त्याचं कारणच वेगळं आहे. मी सांगतो की म्हणजे, आणि दुसरी गोष्ट, बँकिंग चार्जेस लावायचा पूर्ण अधिकार बँकेनं असतो. तुम्ही जेव्हा बँकेचं क्रेडिट कार्ड घेता तेव्हा तुम्हाला व्याजदर काय वाटतं तुम्हाला बँकेचा? तुम्ही आता व्याजदराच्याबद्दल बोलत होतात. जेव्हा क्रेडिट कार्डचा व्याजदर 24% 45% आहे तेव्हा मला कोणी कंप्लेंट करताना दिसत नाही. म्हणजे जर का तुम्ही क्रेडिट कार्डवर खरेदी केलीत आणि जर का तुम्ही फुल पेमेंट केलं नाहीत आणि पार्शली पेमेंट केलं तर मग 24% 45% वर्षाचा व्याजदर ॲक्सेप्टेड आहे. आणि इथे 150 रुपये झाले तर काय आकाश कोसळलं का? पण क्रेडिट कार्ड सर्वसामान्य घेत नाहीत. मी अजूनही घेतलेलं नाही क्रेडिट कार्ड, मी त्या भानगडीतच पडलो नाही. ठीक आहे, तुम्ही बँक बदलून टाका तुम्ही. आणि NPS नाही, मला NPS बद्दल बोलू द्या. NPS कुठल्या सरकारमध्ये झाले? तुम्ही NPA झाले उद्गी साहेब म्हणतात. NPS सर्वात जास्ती कुठल्या पिरियडमध्ये निर्माण झाले ते मला सांगावं. आणि HDFC बँक, ॲक्सिस बँक आणि ICICI बँकचे NPS डिक्लेअर्ड किती आहेत ते माझ्याकडे आकडा आहे. सचिन सावंतांच्याकडे पण आकडा असेल याची मला खात्री आहे. त्यांनी ते बोलावं, मग मी त्याच्यावर उत्तर देईन. ठीक आहे, तुम्हाला बँक बदला, तुम्हाला पसंत नाही बँक बदलून टाका. हा निर्णय ग्राहकांवरती, बँकांच्या, आपण ग्राहक म्हणूया, जनता तरी कशाला म्हणूया, ग्राहकच म्हणूया, लादला गेलाय. ते मोदी सरकार इतकं खोटारडं मला वाटतं जगामध्ये कुठलं सरकार नसेल. त्यांची धोरणं जी आहेत, बोलतात एक, करतात वेगळं, आणि हे सातत्यानं चाललं. म्हणजे आज गेल्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी जी काही पावलं बदललेली आहेत, काही ना काहीतरी त्या ठिकाणी नवीन आणण्याचा प्रयत्न, दाखवण्याचा प्रयत्न झाला. बोलणं वेगळं झालं आणि करणं वेगळं झालेलं आहे.
आता विषय घ्या ट्रान्झॅक्शन टॅक्सच्या संदर्भामध्ये याच सरकारनं 2015 साली पहिल्यांदा 5व्या ट्रान्झॅक्शन नंतर 20 रुपये पैसे लावले. त्यावेळेला कॅशलेस ट्रान्झॅक्शन त्यांना आठवलं नाही. आता जो निर्णय लावलेला आहे हा बँकांनी लावला असं सांगतात. हे दुर्दैवानं अतिशय चुकीचं आहे. RBIनं त्या ठिकाणी तुम्हाला परवानगी दिल्याशिवाय हे ट्रान्झॅक्शन टॅक्स आहे, हा सर्व्हिस चार्ज नाही, हा ट्रान्झॅक्शन टॅक्स आहे. आणि जेव्हा ट्रान्झॅक्शन टॅक्सची संकल्पना येते, तुम्ही कुठले हे क्रेडिट कार्डशी त्याची तुलना करताय म्हणजे मला आश्चर्य वाटलं. क्रेडिट कार्ड याचा अर्थ मी त्या ठिकाणी क्रेडिट घेतलेला आहे, हे माझे पैसे आहेत, माझे पैसे मला काढण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही टॅक्स लावलेला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. याच्यामध्ये मूलभूत फरक आहे हा. आणि जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी 150 रुपयाचा चार्ज लावता, एक साधी गोष्ट आहे, म्हणजे हा HDFC बँकांचा विषय समजा त्या ठिकाणी तुम्ही वेगळा घ्या, प्रायव्हेट बँकांचा. माझ्याकडे 2000 रुपये आहेत, मी चौथ्यांदा ज्यावेळेला माझे कॅश ट्रान्झॅक्शन करतोय, मी त्या ठिकाणी 100 रुपये काढायची झाली तरी 150 रुपये द्यावे लागतील मला. म्हणजे हा इतका इलॉजिकल विषय. दुसरा त्याचा हे घ्या, कॉन्व्हर्स म्हणजे व्यत्यास घ्या याचा, की आज देशामधली इकॉनॉमी ही जवळपास 70 ते 80% ही गव्हर्न केली जाते इन्फॉर्मल सेक्टरमधनं. ज्या इन्फॉर्मल सेक्टरमध्ये कॅश ट्रान्झॅक्शन हे सातत्यानं होत असतात, एक लक्षात घेतलं पाहिजे. आजच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेला कॅश घेतली जाते, म्हणजे दुकानदार तुमचा कॅश घेतो, तो बँकेत भरतो, परत तेव्हा त्याला पाहिजे असेल तेव्हा बँकेतनं काढतो, हे सातत्यानं त्याचं होत राहतं, लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्या एम्प्लॉईजचं असेल किंवा सगळ्या बाबतीमध्ये असेल. तुम्ही आता डिस्करेज करता की बँकांमध्ये भरायचंच नाही, माझ्याचकडे ठेवतो कॅश मी. म्हणजे तुम्ही जर कॅशलेस ट्रान्झॅक्शनला एवढा मोठा धोका तुम्ही स्वतःच्या या उद्योगानेच, या औचित उद्योगाने त्या ठिकाणी सुरू केला. दुसरी गोष्ट, आज ही गेल्या कालच्या दिवसामध्ये घडलेली घडामोडी जी आहे, याच्यामागे मोदी सरकार जे छुपे निर्णय घेतं, असे निर्णय जे आहेत ते ओपनली घेत नाही. जसं काल तुम्ही 86 रुपये अचानकपणे त्या ठिकाणी LPGचं सिलेंडरची तुम्ही ही वाढवून टाकली, किंमत वाढवून टाकली. गेल्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला कळलंय नाही, 271 रुपये वाढवले, 58% वाढ LPGच्या सिलेंडरमध्ये झालेली आहे. हे बहुत ही महंगाई के मार म्हणणारं सरकार त्याच्यामध्ये. त्यानंतर आता तुमच्या ह्या ट्रान्झॅक्शनचा विषय असेल किंवा फजिंग ऑफ डेटा, म्हणजे डेटा चुकीचं सांगणं. जसं 60% आता तुम्ही GDP ग्रोथ CSO कडनं, म्हणजे तुम्ही CSOच्या माध्यमं घेतात, वेगवेगळ्या लोकांना बोलवतात आणि त्या इन्स्टिट्यूशनची घटना तुम्ही अशा तऱ्हेचं वधवता आणि एक चित्र निर्माण करता. हे देशाच्या इतिहासामध्ये कधी झालेलं नव्हतं. या इन्स्टिट्यूशन्सना देखील मार्जिनलाइज करण्याचा प्रयत्न झालेला आहे. हे देशासाठी अतिशय घातक आहे. आणि आजचा जो जिजिया कर जो म्हणायला गेले की याच्यापेक्षा कुठल्याही तऱ्हेचा म्हणजे हे आमचं सरकार आहे का दुसऱ्या देशातलं सरकार आहे, ब्रिटिशांचं सरकार आहे, अशा तऱ्हेचा ही प्रणाली आहे. आणि ही प्रणाली मी निश्चितपणे सांगतो, ही RBIनं त्यांनी पॉलिसीमध्ये चेंजेस करून आणलेली आहे, ज्याचा आता पुढच्या कालावधीमध्ये सरकारी बँकांमध्ये देखील विनियोग त्याचा होणार आहे. त्यामुळे ह्या संदर्भामध्ये तुम्ही असं म्हणू नका की बँकांना ही प्रायव्हेट बँकांना ही मुभा देऊन टाकली, पॉलिसी डिसिजन RBI घेत असते. बँकिंगचा धंदा करायला बसलाय RBI. बँका कशा चालल्या पाहिजेत याची बेसिक मॉनिटरिंग पॉलिसी जी आहे बँकिंग व्यवसायाची, ही RBI निर्धारित करत असते आणि त्याच्यानुसार सगळ्या बँकांना वागायचं असतं. त्याला बेसिक पॅरामीटर, हे जे ट्रान्झॅक्शन टॅक्सचा पॅरामीटर आहे हा RBI गव्हर्न पॅरामीटर आहे, हा त्यांनी स्वतःहून आणलेला पॅरामीटर नाही, त्यांना मुभा दिली म्हणून त्याच्या ठिकाणी गेलेला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. मी स्टुडिओच्या बाहेर चर्चा नेतोय, मी फोन लाईनवरनं थेट जातोय औरंगाबादला. देविदास तुळजापूरकर आपल्यासोबत आहेत, जे सहसचिव आहेत बँक कर्मचारी संघटनेचे. तुळजापूरकर साहेब, तुम्ही चर्चा ऐकली, तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे, तो हा आहे की एकामागून एक बँक खातेदारांना वेगवेगळे धक्के बसत आहेत. ते या निर्णयाच्या माध्यमातून, त्या निर्णयाच्या माध्यमातून हे धक्के लागत आहेत. आता कॅशलेस ट्रान्झॅक्शन्सला किंवा व्यवहारांना चालना देण्यासाठी किंवा त्या नावाखाली तुम्ही 4 नंतर जे महिनाभरात ट्रान्झॅक्शन्स कराल त्यावरती आम्ही 150 रुपये आकारू अशा फतवा 3 बँका काढतात. आणि त्या 3 बँकांचं अनुकरण इतर खाजगी बँका, मग वेळ पडली तर सरकारी बँका, पुढं सहकारी बँका करू शकतात. सरकार कुठं आहे? RBI कुठं आहे? रिझर्व्ह बँक कुठं आहे? बरोबर आहे. मी एका गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधतो. हे सगळं जे रिझर्व्ह बँक किंवा सरकार किंवा या ज्या बँका करतायत त्याच्या मागचा उद्देश हा आहे की कस्टमर्सना ते बँकेच्या ऐवजी अल्टरनेटिव्ह डिलिव्हरी चॅनलकडे पुश करू पाहतायत. आणि हे करत असताना बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आज बँकिंग सेक्टरमध्ये उपलब्ध आहे का याची खातरजमा करून घेण्याची त्यांना आवश्यक. काही कारणास्तव त्यांचा संपर्क आपला तुटलेला आहे. मी पुन्हा चर्चा स्टुडिओमध्ये आणतोय. चैतन्य,
आता खरंच उत्तर द्या की जिझिया कर आहे, लादला गेलेला निर्णय आहे, एवढंच नाही तर मोदी सरकार जाणीवपूर्वक असे निर्णय घेऊन जनतेला हरॅश करताय, इथपर्यंत चर्चा आली आहे. एक तर सचिनजींचा मी जो मुद्दा आहे तो मी बरोबर करतो. हा ट्रान्झॅक्शन टॅक्स नाही आहे, कारण जर का कर म्हटलं तर तो बँकेने कुठलाही कर लावला तर त्यांना गव्हर्नमेंटमध्ये जमा करावा लागतो. हा चार्ज आहे आणि हा ऑप्शनल आहे. तुम्हाला जर का त्या बँकेच्या सर्व्हिसेस, इंग्लिशमध्ये म्हण आहे कॅव्हिएट एम्प्टर, ती रोमन म्हण आहे की लेट द बायर बिवेअर. तुम्ही कॅपिटलिस्टिक इकॉनॉमीमध्ये जेव्हा कुठलाही प्रॉडक्ट विकत घेता, मी जर का असा फोन विकत घेतला तर ह्याच्यात त्याची एक लायबिलिटी असते, ती वॉरंटी असते. ती वॉरंटी कधी व्हॉइड होते त्या कंडिशन्समध्ये लिहिलेलं असतं. तसंच जेव्हा तुम्ही बँकेचं खातं उघडता तेव्हा बँकेला हे चार्जेस मी लावून देण्याची परमिशन देतो किंवा ते चार्जेस रिवाईज करण्याची परमिशन देतो, असं तुम्ही खातं उघडताना सही करतात. दुसरी गोष्ट, बँकेसाठी तुमचं डिपॉझिट हे ॲसेट नाही आहे, ही लायबिलिटी आहे. बँकेचं ॲसेट आहे त्यांचं लोन. मग उदगीर साहेब सांगतील बरोबर आहे ना. हां, मग जर का तुम्ही बँकेचं उत्पन्न कुठून होणार, जोपर्यंत ते लोन देत नाहीत तोपर्यंत बँकेला उत्पन्न होणार नाही. उत्पन्न झालं नाही तर ते व्याज कुठून देणार, बरोबर आहे की नाही. त्यामुळे त्यांना कोणी रोखलंय कशाबद्दल, लोन देऊ नका म्हणून? पण कुणीच रोखलं नाही आहे ना. मी फक्त ही सिच्युएशन क्लॅरिफाय करतोय की व्याज जर का कमी होत आहेत तर लोनचे दर पण कमी होत आहेत. म्हणजे नुसतं असं नाही आम्हाला लोन नको आहे. अहो, तुम्हाला नको आहे लोन, शेतकऱ्यांना हवं आहे लोन, उद्योजकांना हवं आहे लोन. का नाही घेणार ते? असं कसं म्हणू शकता? माझ्या पैशाचं मी बघून घेईल, मला किती पैसे लागते, जेव्हा माझी गरज असेल तेव्हा मी तुमच्या टर्म्स अँड कंडिशन मान्य करेल. पण उगाच नाहकच मान्य करू. बँक बदलून टाका. तुम्हाला जर काय 3च बँक आहेत ना ज्यांनी कंडिशन लादली आहे, जर का तुम्हाला आवड नसेल, या 3ही बँका आवडत नसेल, म्हणजे तुम्हाला असं सांगायचं या 3 बँकांनी असं सांगितलं की आमच्यासोबत व्यवहार करायचा असेल तर मान्य करावं लागेल, नाहीतर तुमची खाती काढून घ्या. खाती काढून घ्या तुम्ही, तुम्हाला काही चार्ज लागत नाही. सगळा बॅलन्स उद्या ट्रान्सफर करा, हा जो आहे ना स्टेट बँकेत ट्रान्सफर करा. मूलभूत मोदी सरकारचा जो छुपा अजेंडा असतो की हे सुरुवातीला लावून द्यायचं, त्याच्यानंतर त्याची रिएक्शन बघायची आणि त्या सगळ्या ज्या काही डायरेक्शन्स गेलेल्या आहेत त्या मात्र त्याच्यावरती त्या ठिकाणी पांघरून घालायचं. या देशामध्ये 15 दिवसापूर्वी म्हणजे 50 दिवसाच्या जे त्यांनी लिमिट दिलं होतं, मोदींनी डोळे अश्रू काढत की मुझे 50 दिन दीजिए नोटबंदीच्या मध्ये, त्याच्या 15 दिवसा अगोदर किंवा 8 दिवसा अगोदर RBI जाहीर करते माझ्याकडे पैसे किती आले आणि त्यानंतर अचानकपणे 15 दिवसानंतर जाहीर करते की जून पैसे अगोदर आम्हाला करताच येणार नाही. म्हणजे कुठला डेटा द्यायचा कुठला नाही द्यायचा ह्याच्यावरती मोदीजींचं फार मोठं लक्ष असतं. दुसरी गोष्ट, वेगवेगळ्या पातळीवरती त्यांनी ज्या नोटाबंदीच्या कालावधीमध्ये जे काही निर्णय बदलले, तुम्ही आता मोदी स्वतःच्या शब्दांवरती त्यांचा विश्वास ठेवू शकत नाही. त्यांनी म्हटलं होतं 31 डिसेंबर नंतर तुम्ही RBI मध्ये पैसे भरू शकता. नंतर अचानकपणे त्या ठिकाणी 31 तारखेला आणला, फतवा काढला आणि म्हणाले नाही फक्त NRI भरता येईल. म्हणजे हे जे काही बदल आहेत ना, हे मोदीजींची एक त्या ठिकाणी कार्यशैली आहे आणि त्या कार्यशैलीमधनं हे जर चित्र पाहिलं तर आज बँका त्या वेड्या नाही आहेत, एक लक्षात घ्या. मी 3 बँकांमध्ये मी अशा तऱ्हेचं ट्रान्झॅक्शन होतं, त्यांना बिझनेस करायचा आहे. शेवटी माझे जर ग्राहक त्या ठिकाणी या निर्णयामुळे पळून जाणार असतील तर त्या ठिकाणी लेवल प्लेइंग फील्ड राहत नाही आणि प्रायव्हेट बँका या लेवल प्लेइंग फील्डने काम करतात. इतर प्रायव्हेट बँकांना देखील हे करावं लागणार आहे, हे करणार आहेत, ही खात्री बाळगल्यानंतरच त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे. आणि सायमल्टेनियसली म्हणजे त्याचबरोबर सरकारी बँकांमध्ये हा निर्णय ॲप्लिकेबल होणार आहे ह्याची खात्री झाल्यानंतरच केलंय. कारण 20 रुपयाचा टॅक्स जो 5 ट्रान्झॅक्शनला लावला होता, हा कोणी लावला होता? या सरकारनं त्या ठिकाणी लावला. टॅक्स नका म्हणू, चार्ज म्हणा. चार्ज घ्या, पण तो शेवटी सामान्य माणसाच्या खिशातनं जाणार आहे. तो कोणाच्यावर जाणार आहे? माझ्या पैशांचा वर देणार आहे. हा दुसऱ्यांच्या पैशाचा विषय नाही. त्यांचं असं म्हणणं आहे, याला चार्ज म्हणा, तुम्ही सेवा घेताय. हो, सेवा घेणं सोडून द्या. मग सेवा कर, बँकात जाऊच ना. सगळ्या बँकांना युनिफॉर्म 20 रुपये लावला होता की नाही तुम्ही? विषय असा आहे की तुम्ही डेबिट कार्डवरती देखील पैसे देताय. कॅशलेस ट्रान्झॅक्शन तुम्ही म्हणता, डेबिट कार्डच्या वरती देखील तुम्ही ज्या वेळेला स्वाईप करता त्या नंबर ऑफ स्वाईप तुम्हाला पैसे लावतायत. बँकांचा सेवा चार्ज म्हणता तुम्ही आणि दुसरी ठिकाणी म्हणायचं की कॅशलेस ट्रान्झॅक्शनला तुम्ही प्रमोट करताय. अरुण जेटलींचं विधान आहे की कॅशलेस ट्रान्झॅक्शनचा अर्थ कॅश वाईप आउट करणं नाही आहे. दिस इज अ सपोर्टिव्ह मेथडॉलॉजी. जर ही सपोर्टिव्ह मेथडॉलॉजी असेल तर आजच्या परिस्थितीतला हा निर्णय जो आहे हा पूर्णपणे घातक निर्णय आहे. कारण इन्फॉर्मल स्ट्रक्चर म्हणजे इन्फॉर्मल सेक्टर जे आहे ते पूर्णपणे याच्यापासून बँकिंग सेक्टरपासून त्या ठिकाणी डिटॅच होऊन जाईल. आणि ह्या ज्या 3 बँका आहेत यांचे सर्वाधिक व्यवहार हे शहरी भागात आहेत. मग यांना हे सांगायचं आहे का की शहरी भागातले जे कोणी एम्प्लॉईज असतील, जे खाजगी क्षेत्रामध्ये नोकरदार मंडळी असेल, त्यांनी आमच्या बँकांमध्ये यायचं असेल तर आमच्या टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला ह्या मान्य कराव्या लागतील आणि ते गृहीत धरतायत की त्यांना इतरत्र पर्याय नाही आहे.
तुम्ही खातं उघडताना हे सही करून देता ना, तुम्ही वाचता का? तेव्हा दिलं माझं खातं आहे HDFC बँकेमध्ये खातं आहे, त्यावेळेला नव्हतं माहिती मला 150 रुपये लावणार. त्या टर्म्स अँड कंडिशन मध्ये असं लिहिलं असतं की 150 रुपये लावलं तर बँक हॅज द परमिशन टू रिवाइज चार्जेस ऍट इट्स ओन डिस्क्रिप्शन. पण सही करून दिलं. सोशल वेलफेअर स्टेट कसं पण प्रायव्हेट बँका काय सोशल वेलफेअर स्टेटचा भाग नाही. अरे मग काय संकल्पनेला सरकारच हरताळ फासतंय. प्रायव्हेट बँकांचा उद्देश समाज कल्याणकारी राज्यामध्ये जर का कोणी येऊन फसवणूक करत असेल तर ते कसं काय चालेल? आपली सोशलिस्ट इकॉनॉमी नाही. आपण इथे मुद्द्याची गोष्ट करूया. सर्व्हिस चार्ज हा उत्पन्नाचा भाग म्हणून या बँकांनी आता तो खाडकर वाढवला आहे. आता कोणत्या संदर्भात वाढवला तर नोटबंदीच्या संदर्भात. याच्यावरती वर्षानुवर्ष इंडियन बँक असोसिएशन या खाजगी बँका, राष्ट्रीयकृत बँका, हे तेन सर्व्हिस चार्जेस बुकलेट पण आहेत, कुठे कसे सर्व्हिस चार्जेस हवे. आणि पब्लिशिड बँका पूर्वी चार्जेस लावत नसत, कमी असायचे. पण नंतर कॉम्पिटिशनमध्ये फॉरेन बँका जे मॉडेल घेतात, खाजगी बँका जे मॉडेल घेतात ते पब्लिशिड बँकांनी घेतलं. रेग्युलेटर म्हणून ही चार्जेस सातत्याने वाढतेत. आणि त्यावेळेस रेग्युलेटरने काय करायला पाहिजे होतं की सामान्य बचतदारांना, ठेवीदारांना संरक्षण द्यायला पाहिजे होतं. सर्वसामान्य सगळ्या लोकांना आता 2/3 ठेवी या पब्लिशिड बँकांच्या आहेत. आता हा नियम पब्लिशिड बँकांना लागला नाही, हे ठीक आहे आणि लागू पण नाही. परंतु 2/3 ठेवी या पब्लिशिड बँकांच्या आहेत, 1/3 ठेवी या खाजगी बँकांच्या आहेत. त्यात पुढचं आणखीन असं आहे, पब्लिशिड बँकांमध्ये ज्या ठेवी आहेत त्यातल्या 2/3 सर्वसामान्य माणसांच्या आहेत आणि 1/3 श्रीमंतांच्या आणि धनिकांच्या आहेत. पण धनिक माणसं सर्वात जास्त कर्ज उचलतात. म्हणजे ॲट द कॉस्ट ऑफ कॉमन पीपल तुम्ही कर्ज उचलता आणि तुम्ही बँकांमध्ये ठेवी काहीच ठेवत नाहीत. त्यामुळे त्यांच्या बाबतीत काय जातं आहे आणि त्यांना हे 150 चार्जेस म्हणजे पीनट्स आहेत. त्यामुळे आता मुद्दा असा आहे, आणि जे सेव्हिंग अकाउंटवाले आहेत ते, त्यामुळे सेव्हिंग अकाउंटमध्ये उद्या जर हे प्रिव्हेलिंग झालं संपूर्ण भारतभर तर आमचा शेतकरी रोज जो काही 400-500 रुपये भरणारा आहे त्याने बँकेत भरावं की नाही? कारण का त्याला हे म्हणाल तसं चौथ्या ट्रान्झॅक्शनला मला 100 रुपये भरायचे होते पण मला 150 रुपये सर्व्हिसचाच बसणार असेल, तो बिचारा काय करणार? आणि चैतन्य त्यामुळे कसं आहे, मी येतो पुन्हा तुमच्याकडे. बघा कसं आहे, आधी तुम्ही काय सांगितलं की त्या जुन्या नोटा बदली करून घ्या, ज्यांची खाती नाहीत त्यांना खाती काढायला लावली बँकांमध्ये, चांगली गोष्ट. त्यांच्याकडचा पैसा हा बँकेत जमा करून घेतला. आता सांगताय की तुम्ही 4 पर्यंत सगळे पैसे काढून घ्या, 5व्यांदा जर का काढाल तर 150 रुपये लागतील. मग आता कुठे गेली तुमची ते नैतिक बंधनं? ते पण 3च बँका सांगतायत ना, सगळ्या बँका तर सांगत नाही. सुरुवातीला तुम्ही नंतर त्याची व्यापकता वाढत जाते. आता 3च बँका आल्या, नंतर सर्व खाजगी येतील, नंतर राष्ट्रीयकृत बँका. इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी. तुम्ही फाशी देण्याच्या आधी इनोसंट असं नाही ना, निर्णय झालेले आहेत. मला ह्या काय अशा माधवपूर बँक बिंक नाहीये, मोठ्या मोठ्या तगड्या बँका आहेत या. विषय असा आहे की बँकांनी हे वाढवलं, बरोबर आहे, कशा तऱ्हेने वाढवलं हा आपल्याकडे तो मुद्दा जो आहे तो निश्चितपणे भविष्यात उलगडणार आहे. मग जर काय गरज पडली आज रविशंकर प्रसादांना त्यांना स्टेटमेंट द्यायला की हे जे नवीन ट्रान्झॅक्शन चार्जेस लागलेले आहेत त्याच्याबद्दल सरकार पुनर्विचार करेल, हे स्वतः त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर मी आता दाखवतो, हे घ्या. ते लॉ मिनिस्टर त्यांचं कर्तव्य आहे ते. तसं नाही आहे, इतका विरोधाभास आहे. पहिली गोष्ट अशी की तुम्ही म्हणताय बँकांच्या कर्मचाऱ्यांना, आपल्या कस्टमर्सना किंवा आमच्यासारख्या बचत म्हणजे आमचं स्वतःचं खातं असणार आहे सेव्हिंग्स अकाउंटवाल्यांना की तुम्हाला जर पटत नसेल दुसऱ्या बँकेत जा, बरोबर आहे. आणि दुसरीकडे सरकार म्हणतं, ऐका, दुसरं सरकार काय म्हणतंय की नाही ट्रान्झॅक्शन चार्जेसच्या बाबतीमध्ये या धोरणाच्या बाबतीमध्ये पुनर्विचार करू आम्ही, करण्याची परिस्थिती आहे. म्हणजे याचा अर्थ हे सरकारच्या मान्यतेशिवाय झालेलं नाही आहे, ही चाचपणी आहे. ही चाचपणी आहे. आणि त्यामुळं आजच्या परिस्थितीमध्ये मी निश्चितपणे सांगतो की हा जो प्रकार आहे ह्या तिन्ही बँकांनी आरबीआयच्या परवानगीशिवाय हे केलेलं नाहीये. आरबीआयनं पॉलिसीमध्ये, धोरणामध्ये बदल करून त्या ठिकाणी अशा तऱ्हेची लेवल प्लेइंग फील्डच आणावी लागते, नाहीतर बँका चालत नाहीत. आरबीआयला काय आहे की ही जी काही पॉलिसी आहे ना, नो फ्री लंच इज अवेलेबल, किंवा लो कॉस्ट एअरलाईन्समध्ये जायचं तुम्ही आणि तुम्हाला आणि पैसे टाका आणि घ्या, तीच पद्धती खाजगी बँका, प्रायव्हेट बँका आणि फॉरेन बँका करणार आणि ते नंतर येणार पब्लिशिड बँकांमध्ये. आता भारत हा अमेरिका नाही आहे, इथे सर्वसामान्य जो मनुष्य आहे 70% सामान्य माणसांचे पैसे इथे आहेत. तुम्हाला मी सांगतो, आत्ता जे एकूण ठेवी आहेत ना, मी मगाची प्रपोर्शन सांगितलं, एवढ्या चीप रिसोर्सेस आहेत तर त्यांना हा भुर्दंड नाही आहे का? त्यांच्या पैशावरती बँका चालतात आणि मोठे कर्जदार जे आहेत म्हणजे मल्ल्यासारखे 7,000 लोक आहेत. ते कुणी केले?
कोणी केले म्हणजे काय? कुठल्या काळात त्यांच्या कर्ज काळावर लोक ते असं आता ते पण करतात. मोदी- आता ते ते पण चर्चा मोदीच्या मारत नावावर येतात. आहे. नाही, 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 नाही. 1200 कोटी रुपये. विजय मल्ल्या हा विषय नाही बँकेने पुढे borrowच्या 1200 कोटी Nexus रुपये त्याचे माफ मधून केले नाही असं त्याला सरकारनं. जमतं. त्याला त्रास होतो कारण त्यांच्या बँकेला आणि बॉरोच्या नेक्सस मधून 6,000 कोटी. आता ते हे सगळे आर्थिक गुन्हेगार जे आहेत ना ह्यांना हात लावायची हिंमत सरकारची नाहीये, कारण कॉर्पोरेशन सरकार चालवत आहेत. त्यामुळे ऐका, ऐका. ठेवीदारांची गचांडी पकडतात. आणि शेवटी तुम्ही वेठीला कोणाला धरता? ठेवीदारांना. माझा मुद्दा आक्षेप काय माहितीये का, तुम्ही सर्व्हिस चार्जेस ज्यांनी लोन घेतले, कॅशकेट अकाउंट आहे त्यांच्याकडून घेतलं तर समजू शकतो, किंबहुना उत्पन्नाचं एक साधन आहे ते. पण आता ते तुम्ही ठेवीदाराकडे आणले आहेत फॉर द फर्स्ट टाइम, आणि ते फॉरेन बँका आणि प्रायव्हेट बँकेच्या प्लॅटफॉर्मवर आलं. उद्या ते पब्लिशड बँकांमध्ये, सहकारी बँकांमध्ये येणार. ज्या बँका खेडोपाडी आहेत तिथे माझा सर्वसामान्य मनुष्य बरदंड पडेल त्याच्यावरती. म्हणून तुम्ही जिजिया कर. बरोबर. चैतन्य, प्रश्न असा आहे, 150 रुपये. अहो 5 म्हणजे रुपये 5 हजाराला, रुपये ठीक आहे. 1000 रुपयाला 5 रुपये. Why 5 तुम्ही ते rupees? प्रश्न पैशाचा नाहीये. 150 रुपये नाहीये, 1000 रुपयाला 5 रुपये. प्रश्न माझा माझे हक्क आहे. पैसे मला काढताना खूपच मोठा प्रश्न. माझा पैसे आहेत, माझ्या कमाईचे आहेत. मी तुमच्या पैसे काढणार नाही. सरकारचा त्याच्यावरती कुठलाही रोल नसला नाही. पाहिजे. सरकार घेते बँकांचा तुमच्याकडनं कुठलाही पैसे. रोल नसला बँक पाहिजे. घेते पैसे. कोणत्याही थर्ड पर्सनचा माझ्या बँक घेते, मग सरकार काय झोपा काढताय का? पण म्हणून रविशंकर कोणी प्रसाद येतंय, म्हणाले- लूट करतंय, अहो, पण असं नाही चालत रविशंकर ना. प्रसाद म्हणाले, रविशंकर प्रसादांच्याकडे जर काही कंप्लेंट गेली असेल आणि ते त्याचं इन्व्हेस्टिगेशन करत असतील की कुठल्या कायद्यात हे बसताय किंवा नाही बसत आहेत, तरी तुम्ही बोलणार. चैतन्य जोशी, अहो, असं कसं? झालं, डिमॉनिटायझेशन रिझर्व्ह बँकेच्या नाकाखाली 3 महत्वाच्या खासगी बँका असा निर्णय मला बोलू लागतात. ई कॉमर्स कॅशलेस सोसायटीकडे जाताना ऐका भीम मध्ये आहे का ट्रान्झॅक्शन तुम्हाला? काय ते? भीम मध्ये काही ट्रान्झॅक्शनल कॉस्ट आहे का तुम्हाला? बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालू केलेलं मला ते ऍप्लिकेशन सगळं 1 रुपया कॉस्ट काय? हा सगळं- ते हा app सगळं- म्हणजे सगळं काही ऐका, आहे ऐका. सगळे इलेक्ट्रॉनिक आणि कॉम्प्युटराइज जे काही ऍप्स आहेत, पेमेंट बँकेत कुठलाही कॉस्ट नाही. ऐका सगळीकडे मोबाईल येणार. बँकेत ऐका 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 येणार आहे. अरे, धंद्याच्या गोष्टी हे आहेत ह्या. conjecture किंवा theory झाली. सगळीकडे आहे, सगळीकडे अहो, आहे. कोणी चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन Payment gateway ला मुद्दा charges असा, आहे. त्यांचा हा एक अर्निंग एरिया आहे. बरोबर. म्हणून ते मॉडेल असं विकसित करू इच्छितात. हे मॉडेल जर पब्लिशमध्ये तुम्ही लादणार असाल तर या देशाच्या सर्वसामान्य ठेवीदारांना ते परवडणार नाही. आता कॅशकेट, डेबिट कार्ड, हे ते जे आहे ना, मोबाईल बँकिंग 5% पुढे लोकांमध्ये जात नाही. एक तर त्यांना प्रबोधनाचा प्रश्न आहे, पण दुसरी गोष्ट त्याचे चार्जेसचा पण प्रश्न आहे. तुम्हाला मी सांगतो, पॉईंट ऑफ सेलच्या वरती HDFCने 1.5 लाख पॉईंट ऑफ सेल आत्ता घेतले व्यापाऱ्यांना. त्याच्यावरती ते म्हणतात की आम्ही कशाला घ्यायचे, नाही नाही कॅशलेसकडे द्यायला पाहिजे, पण तेव्हा आम्हाला चार्जेस भरायला लागतात. किती रुपये? बोथ द साइड्स आर पेइंग किती रुपये charges भरायला लागतात? हो, आता 5% लोक करतायत, उद्या 100% झाल्यानंतर इट विल बी मोनोपोली प्राइस. हो, याच्या आज- practical difficultiesला कोणी अनेक लक्ष देत पद्धती नाहीये. शिकणार आहे. आता या 150 होतील, चेहऱ्या- आता 150 रुपये ना, काही दिवसात ते 150 1500 रुपये. होतील. आहे. अहो, 35 Point रुपयासाठी of sale कार्ड machine लोक वापरायला लागलीत पण आता. चांगली गोष्ट आहे ना. अरे काय चांगली गोष्ट काय आहे, चांगली जिथं एंट्री होत नाही, मल्टिपल एंट्रीज होतात आणि नंतर कळतं अरे पैसे टेक्नॉलॉजी डेबिट झाले, जनतेच्या पैसे फायद्यासाठी डेबिट झाले. झाले. मी तर एकचदा स्वाईप केलं होतं. चैतन्य, किती debit झाले? टेक्नॉलॉजी तुम्ही बँकांनी आणल्यानंतर तुम्ही कस्टमरला बेनिफिट, तुमची कॉस्ट वाढली म्हणून कस्टमरच्या डोक्यावरती का भुर्दंड मारता? मला टेक्नॉलॉजी नव्हती तेव्हा मी लोकांकडून काही पैसे घेत नव्हतो बँकर म्हणून. आता मी टेक्नॉलॉजी आणली तर मी लोकांना पण हे बेनिफिट तुम्ही द्यायचा कसं ठरवलं? तर त्याला टॅक्स लावायचा. हे बँकेला तुम्ही विचारलं का की टेक्नॉलॉजीची आमची कॉस्ट वाढली आहे म्हणून आम्ही या सर्व्हिसच्या नाही, असं बँकेचा कुठलाही अहो, technology रिप्रेझेंटेटिव्ह गरज तुम्हाला आहे. बोललाय का? अहो, बँकांनी केलंच का? बँकांनी हाच केलं तर का? प्रश्न आहे. बँकेला- पहिला म्हणूनच प्रश्न- ते रविशंकर प्रसाद म्हणतायत ऐका, म्हणून बहुतेक सरकार- आमचा निर्णय चुकलाय, आम्ही फेरविचार सरकारने करतो. केलेलं नाही ना, ऐका, किंवा रिझर्व्ह technology- बँकेने केलेलं मग नाही. सरकारच्या वतीने त्यांनी उत्तर का दिलं? मग ते विचारतील ना, लॉ मिनिस्टर म्हणून बँकेला त्यांना भीती विचारतील का वाटते, केलं? त्यांना भीती वाटते. आणि चैतन्यजी, नोटबंदीचा प्रॉब्लेम- नोटबंदीचं उत्तर अहो, तंत्रज्ञानाला कोणी मतपेटीतून विरोध लोकांनी नाही दिलं. नाही नाही, इझी वे आउट आहे, सोपं उत्तर दिलं आहे. उत्तर, काही झालं नोटबंदीचं. की लोकांनी उत्तर दिलं. मतपेटीतून उत्तर अहो, दिलं. आमचं असं म्हणणं आहे, मोदी लाट अजून सरलेली नाही, लोकांना सरलेली. कळायला अजून 1 वर्ष लागेल. ठीक आहे. EVM machine- एवढी काय EVM दुधखोरी machine लोकं चा नाहीत प्रश्न आहे ना. सिंपल कुठल्या ईव्हीएम मशीनचं? हा बरं, काय सावध संबंध बोला, EVM सावध machine? बोला. सरळ सोट आहे. आज ह्या ठिकाणी ज्या तऱ्हेनं हे सरकार चाललेलं आहे, इतकं जनतेला गृहीत धरून चाललेलं आहे, हे आश्चर्यकारक निकालांचा काही अर्थ असावा, तो विषय नंतर काढतील. प्रश्न असा आहे की तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देत नाहीत. आज नोटाबंदीच्या संदर्भामध्ये मला 2 मूलभूत प्रश्न विचारायचे. काल पुण्याला कॅश पकडली, आज ठाण्याला पकडली. टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी आहे 2.25 कोटी पकडले जुन्या चलनामध्ये. जुन्या चलनामध्ये 50%ला ते फिरवत होते, ते म्हणजे नवीन नोटा देणार होते. ह्याच्या मागे किती मोठं रॅकेट असावं, कारण फक्त आता RBI मध्येच होऊ शकतात ते. बरोबर. आताचं ट्रान्झॅक्शन जे आहे ते RBI मध्ये होऊ शकतं. RBI मध्ये आणि त्यांनी इतके रेस्ट्रिक्शन टाकले, ते सामान्य नागरिक नाही, फक्त NRI चा माध्यम केलेला आहे. आणि करोडो रुपये, ऐका पकडलं तरी बोलणार
बोलणार, नाही पकडलं तरी बोलणार. म्हणजे अरे एक काहीतरी नाही, ठरवा नाही, तुम्ही. पकडून चोर काय चोराला मारून टाकला का विषय संपला. असं कसं चोराला तुम्ही चोराचा पकडलंय, रंगे हात मुखिया कोण पकडलंय. आहे, चोराचा मुखिया शोधून कोण आहे, काढा. त्याचा पण शोध काल लागला तर पाहिजे. पकडलंय ना हो, लगेच आज समजणार नाही का चोऱ्यांचा मुखिया कोण आहे ते. म्हणून तर इन्व्हेस्टिगेशन नाही, पाहिजे. होऊ द्या ना investigation. म्हणूनच उडकी म्हणताय आरबीआय मध्ये सुद्धा सीबीआय इन्व्हेस्टिगेशन मला पाहिजे. उत्तर दे ना. मी एका दिवसात तुम्हाला confusion कसं आहे? मध्ये सीबीआय इन्व्हेस्टिगेशन करा म्हणतो, मागा. ऍक्सिस बँकेचं लायसन्स कॅन्सल करा म्हणतो. करून टाका. कुठे झालं इन्व्हेस्टिगेशन? करून टाका. हो, पण एक investigation कुठे झालं? ब्लॅक मनी धारक जेलमध्ये गेला कोणाला का? पकडलं? अहो, आता एक गेला का? 31 तो मार्च महेश शाह 13,500 कोटी डिक्लेअर करतो. हा, तुम्ही त्याला लगेच तो पत्रकार परिषदेमध्ये सांगणार होता कोणाचे आहेत, पटकन पकडून त्याला त्याच्याकडे नेलं, त्याचं ब्रेन वॉश केलं आणि नंतर त्याला सोडूनही दिलं. कुठला आले? आज या ठिकाणी करोडो रुपये जात आहेत. आजच्या परिस्थितीमध्ये ऐका आजच्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला 31 डिसेंबर नंतर त्या ठिकाणी फक्त आरबीआय मध्ये येणाऱ्याच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी घेतलं जाऊ शकतं आणि आरबीआय कडे 10 क्वेश्चन आहेत. कुठनं आले पैसे, कसे आले, आणि त्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या प्रोसिजर मध्ये सामान्य माणूस नाहीये. आपल्या लोकांनी आंदोलन केलं तिकडे त्या आरबीआयच्या समोर. आणि मग ह्याच्या पलीकडे म्हणजे आता यांनी सांगितलं की पकडलं, अरे पकडल्याच्या पलीकडचा विषय आहे की या संदर्भामध्ये सातत्यानं आरबीआयची लोक, त्या ठिकाणी अनेक बँकांची लोक ही मिळालीत आणि मग त्यांचे मुखिया कोण आहेत ती ज्या वेळेला येईल त्यावेळेला त्या ठिकाणी विरजण टाकलेलं आहे. ठीक आहे. रिझर्व्ह बँकेची भूमिका ही खूप महत्वाची आहे. गेल्या 4 महिन्यापासून रिझर्व्ह बँकेचे अधिकार हे हिरावून घेतलेत का? रिझर्व्ह बँक ही केंद्र सरकारच्या हातातली खेळणं बनली आहे का? एवढंच नाही तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर तरी काय करतात असे प्रश्न विचारले चाललेले आहेत. पण रिझर्व्ह बँकेच्या नाकाखाली जर का मोठ्या खाजगी बँका अशा पद्धतीनं जिजिया कर म्हणजे ट्रान्झॅक्शनवरती सुद्धा चार्ज आकारण्यासारखे निर्णय घेत असतील आणि ते ठेवीदारांवरती लादली जात असतील तर मग म्हणायचं काय? या संबंध विषयावरती आपण पुन्हा चर्चा करणार आहोत ब्रेकनंतर. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. बँकांमधले रोख व्यवहार महाग करण्याचा निर्णय खातेदारांसाठी अन्यायकारक आहे का? 90% लोक म्हणतात होय, हा निर्णय अन्यायकारक आहे. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय चैतन्य जोशी यांच्याकडं. चैतन्य जोशी, आज तुम्हाला बरीच चर्चा ऐकायची आहे. प्रश्न असा आहे ना, मला बोलून पण द्या. अनेक लोक असे उद्वेगानं म्हणतात की तुम्ही सगळं काही कॅशलेस ट्रान्झॅक्शन्स करा, सगळं काही बिलकुल वायफायच्या माध्यमातून तुम्ही हा ॲप वापरा, ते करा, असं करा, इंटरनेट बँकिंग करा. अहो, इथे 3G 2G असे वायफाय नेटवर्क्स नाही आहेत. लोकांचं म्हणणं काय, मोदीजी आधी तुम्ही देश वायफाय करा, आम्हाला स्वस्तातले किंवा तुम्ही मोफत फोन द्या, स्मार्टफोन, मग हे सगळं आम्हाला करायला लावा. तुम्ही काय करताय, आमच्याच खिशातल्या पैशानी आम्हाला सांगताय हे घ्या, ते घ्या, असं करा, तसं करा, आणि नंतर लक्षात येतं आमच्याच खिशाला चाट पडली आहे. आता उत्तर देऊ, मला उत्तर देऊ द्या. एक तुम्हाला स्मार्टफोनची गरज नाही. तुम्ही SMS माध्यमातून पैसे कुठल्याही फोनवर ट्रान्सफर करू शकता, बरोबर? त्यामुळे आधी स्मार्टफोन द्या, वायफाय द्या. अहो, 70 वर्ष ज्या लोकांनी वायफाय तर लागेल, इंटरनेट 2 वर्षात सगळ्या देशाला वायफाय द्या म्हणता. काय 70 वर्षात तुम्ही काय केलं? काय बोललं पहिलं वाक्य बोला. 70 वर्षात त्याच्या फायबर ऑप्टिक ब्रॉडबँड नेटवर्क झालं का तयार? ते आता होत आहे. अहो, ही टेक्नॉलॉजी कधी आली टेक्नॉलॉजी? ठीक आहे, 15 वर्ष राजीव गांधींनी आणले ना कॉम्प्युटर्स. आम्ही देतो ना क्रेडिट राजीव गांधींना की राजीव गांधींनी पहिल्यांदा संगणक आणून हे इक्वेशनच बदललं. तर वर्षात आता कमी आलं म्हणजे ठीक आहे ना, 50 वर्ष घ्या, 40 वर्ष घ्या. NPS किती वर्ष चालू आहेत? NPS नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स बँकेचे किती वर्ष आहेत? नॉन परफॉर्मिंग ऍसेटचा मगाचा प्रश्न यांचा अनुत्तरित राहिला. नाही, पण हे एकाही प्रश्न धड उत्तर देत नाही. तुम्ही उत्तर द्यायला सामान्य मला माणसाच्या कापताय. खिशाला चाटका लावता. आशिषजी, हा प्रश्न वायफाय नाही, तिथं इंटरनेट नाही, तिथं तुम्ही सांगाल सगळं डिजिटल पेमेंट करा. कसं काय शक्य आहे? लोकांनी कसं करायचं? काय म्हणाले? फक्त 5% लोकांच्याकडे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड आहेत, बरोबर? फक्त 5% लोकांच्याकडे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड आहेत. नाही, बँकिंग सेक्टरमध्ये, हो की नाही? हो, बरोबर ना. मग तुम्ही फक्त 5% लोकांना अफेक्ट करताय, 95% जनतेला याचा काहीच फरक पडत नाही. असं कसं? हा आजचा निर्णय आणि त्या सर्वांनाच 3च लागू आहे ना? बँका नाही, 3च बँकांना लागू आहे ना. या बँकांची ग्रामीण भागात नाही, काही तुम्ही किती रुरल बँकिंग आहे त्यांचं? HDFC बँक, असं कसं बोलताय? किती? अहो, 82% लोकांना बँकेला जॉग्राफिक ऍक्सेस नाहीये. चैतन्य जोशी,
माझ्या या विधानावरती 100% लोक सहमत असतील. कोणत्या माहित आहे का? मोदी सरकारच्या काळात एखादा निर्णय घेतला जातो ना, तो मागे घेतला जात नाही, तो निर्णय पुढे नेला जातो आणि तो इतका पुढे नेला जातो की तिथं कोणाची पर्वा केली जात नाही. आज हा 3 बँकांनी निर्णय घेतला, उद्या सर्व बँका निर्णय घेतील याची खात्री 100% लोकांना आत्ताच पटली आहे. बोला. जर का खरोखर जर का कॅश ट्रान्झॅक्शन टॅक्स आणला ना तर इन्कम टॅक्स लावायची गरज नाही. जर का खरोखर नाही, मी सांगतो तुम्हाला, सचिनजीकडे नंबर्स आहेत की जर का खरोखर हा जर का टॅक्स म्हणून लावला असताना तर तुमचं जो TDS कापला जातो ना, आपला पगार जेव्हा दिला जातो तोच बंद होईल आणि इन्कम टॅक्स कलेक्ट करायची गरज नाही आहे असं आपण डेटावर प्रूव्ह केलेलं आहे. किती लोक इन्कम टॅक्स भरतात? फक्त 2% देशातील लोक इन्कम टॅक्स. मग बाकीच्यांसाठी काय? पण कॅश ट्रान्झॅक्शन टॅक्स तुम्ही लावलात ना तर कुणाला मोदी सरकारनं लिमिटेड लोकांचाच विचार करत. असं मला नाही वाटत. देश हा अनलिमिटेड आहे असं मला बिलकुल वाटत नाही. चैतन्याचं म्हणणं वेगळं आहे. कॅश ट्रान्झॅक्शन टॅक्स जो आहे जर लावला ऐकून, ट्रान्झॅक्शन टॅक्स कॅश नव्हे, ट्रान्झॅक्शन टॅक्स. ट्रान्झॅक्शनचा तो कॅशचाच उपयोग नाही. नॉर्मल बँकिंग ट्रान्झॅक्शनला देखील कुठेही मी चेक दिला तर त्याच्यावर टॅक्स लागणार अशी ते एक कॉन्सेप्ट आहे. ती कन्सेप्च्युअल पातळीवरती अशा तऱ्हेचे लोक वेगवेगळे विद्वान त्या ठिकाणी मोदींना सल्ले देतात आणि ते टप्प्याटप्प्यावर. विषय असा आहे की या ठिकाणी म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशा तऱ्हेचे प्रकार आपण पाहिले. नोटबंदीचा विषय आपण पाहिलेला आहे. म्हणण्याचा उद्देश असा आहे की या ठिकाणी मोदीजींनी अगोदरच 2015 साली 20 रुपये सगळ्या बँकांना लावून दिलेला आहे. 5व्या ट्रान्झॅक्शन 20 रुपये तुम्ही लावू शकता. हा मोदीजींचं गिफ्ट आहेच ऑलरेडी. त्यामुळे हे काही नवीन जे आलेलं आहे ते मोदीजी सगळीकडे जाणार नाही अशी कोणाला त्या ठिकाणी आधीच रुजली आहे. 20 रुपये लावतातच तुम्ही. म्हणजे विषय असा आहे की याच्यानंतर हे 150 रुपये किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या मुभा म्हणजे तिन्ही बँकांनी वेगवेगळ्या आपल्या पद्धती आणलेल्या आहेत त्या इतर बँकांमध्ये जाणार नाही याची खात्री यांना देता येणार नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. RBIच्या नाकाखाली नव्हे, RBIच्या संमतीने हे झालेलं आहे. बँका कुठल्याही गोष्टीमध्ये स्वतःचा मनमानी करत नाहीत. ऐकून घ्या, प्रॉडक्ट सेलसाठी RBI परवानगी देते. यू कॅन सेल प्रॉडक्ट्स. वेगवेगळ्या सर्व्हिसेस सेल करण्यासाठी तुम्हाला परवानगी देते. यू कॅन अर्न मनी म्हणजे तुम्ही पैसे त्याच्यामध्ये कमाई करू शकता सर्व्हिसेससाठी. पण माझ्या पैशावरती तुम्ही डोळा ठेवू शकत नाही. हे RBIनं केल्यानंतरच त्या ठिकाणी या 3 बँकांनी पुढे नेलेलं आहे. याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. मी पूर्णपणे असहमत आहे. RBIची परमिशन लागत नाही. शेवटी येतो जनरल चर्चा विषय. इथे आजचा जो मुद्दा आहे ना, सर्व्हिस चार्जेस हा उत्पन्नाचा भाग म्हणून या 3 बँकांनी केलं. प्रश्न तो 3 बँकांपुरते राहणार नसून तो सार्वत्रिक होणार आहे कारण का RBIच्या परवानगीशिवाय ते होणार नाही. आता मुद्दा हे जे काही मॉडेल आहे उत्पन्न कमवण्याचं, हे मॉडेल ॲट द कॉस्ट ऑफ डिपॉझिटर आहे. इतके दिवस दॅट वॉज ॲट द कॉस्ट ऑफ दोज हू वर टेकिंग द लोन्स. जे लोन घेत होते कॅश क्रेडिट करंट अकाउंट किंवा लोन त्यांना चार्जेस लावून हे होत होतं. त्यामुळे उत्पन्न आता कमवण्याची साधनं काय दिलीत बँकांची. LICचं पॉलिसी विका, GICची पॉलिसी विका, त्यानंतर आणखीन म्युच्युअल फंडाचे प्रॉडक्ट्स विका, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, मोबाईल बँकिंग, नेट हे सगळं विका आणि कमिशन बेसिसवरचा धंदा आहे. म्हणजे त्याला म्हणतात फी बेस इन्कम. त्यानंतर दुसरं काय, अदर इन्कम वाढवणं. आता बँकिंगचा मुख्य धंदा काय माहिती आहे का की मी फी घेतो आणि कर्ज देतो आणि दोन्हीमधले इंटरेस्ट जे मार्जिन आहे, नेट इंटरेस्ट मार्जिन, ह्याच्यामध्ये मी धंदा करतो आणि मधले माझे सगळे खर्च जे आहेत ना, अगदी एस्टॅब्लिशमेंटपासून ते पगारांपर्यंत लोकांच्या, हे सगळं मला निभावायचं आहे. त्याकरता मी तरतूद करतो. आता गंमत अशी आहे, सगळं मी ग्रॉस प्रॉफिट कमवेन, ऑपरेटिंग प्रॉफिट कमवेन आणि माझा संपूर्ण लॉस आता का होतोय तर तो म्हणजे ज्याला म्हणतो ना थकीत आणि बुडीत कर्ज, NPA आणि CDR आणि SDR याच्या प्रोव्हिजन करता मी आता भयंकर मोठा माझा प्रॉफिट गमावतोय आणि मग मी तोट्यात जातोय. आता लोकांनी ठेवलेल्या पैशातूनच ही सगळी नाटकं चालतात. ज्यांच्या जीवावरती आम्ही बँका चालवतो आता तुम्ही त्यांच्या जीवावरती उठतात कारण का त्यांच्या ठेवींना तुम्ही चौथ्यांदा पैसे काढले की 150 रुपये चार्ज लावणार, ते चुकीचं आहे. त्यांच्याकडनं पण आता टक्केवारी घ्यायचं. त्यामुळे बिझनेस मॉडेलमध्ये अदर इन्कम आणि फी बेस इन्कम आणि कमिशन बेस इन्कम असं 100 रुपयातलं एकूण इन्कम बघितलं त्यातले 70 रुपये असे कमवा असे सरकारचे निर्देश आहेत. आणि 30% इन्कम इंटरेस्ट इन्कम असलं तरी चालेल अशा तऱ्हेच्या गोष्टी RBI आणि सरकार सांगतंय. आणि म्हणून हे जे मॉडेल आहे ते चुकीचं आहे. माझं म्हणणं ब्रिक अँड मॉर्टर बँकिंग हे भारतासारख्या देशात आदर्श आहे. तुम्ही फॉरेन बँकांचं मॉडेल जे आहे ना हे साफ कोसळलेलं जगभर
ते का तुम्ही उराशी घेऊन बसताय? आणि त्या ठिकाणी ॲक्सिस बँक, ICICI, HDFC हे रोल मॉडेल नाही आहे. माझ्या देशाचं पब्लिशर बँक हे रोल मॉडेल आहे. आणि दुर्दैवाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकार मालक असून आणि रेग्युलेटर असून ते किल करत आहे. आणि ते किल करताना NPA ज्याला जबाबदार कॉर्पोरेट्स आहेत त्यांना शिक्षा न करता जनतेला शिक्षा करतात. मोकळे राहणे जनतेला शिक्षा करतायत, त्यांना मोकळे राहणे. त्या आर्थिक गुन्हेगारांना तिहारमध्ये जागा आहे. मोठ्या बँकर्सना त्या ठिकाणी बसवायला पाहिजे. जसं तिहार जेलमध्ये सहाराचा जो आहे ना हिरो, त्याला जसं बसवलंय तसे मोठ्या बँकेचं होतं काय माहिती का? आता तुम्ही काय म्हणालात? तुम्ही काय म्हणालात? नाही उडकी साहेब, विश्वास उडकी, ऐका, होतं काय बघा. रघुराम राजन आणली ना तेव्हा सरकार कोणाचं होतं? सरकार फायनान्स मिनिस्टर कोण होतं? मी रेग्युलेटरवरती टीका करतोय. तेव्हा रघुराम राजन हा RBIचा गव्हर्नर होता. पी चिदंबरम फायनान्स मिनिस्टर होते. बँक ऑफ इंडियाच्या सर्व मग हे मोदींवर का दोष देता? धोरणांमध्ये कॉम्प्रोमाइज आणि करप्शन ह्या दोन्ही अंतर्भूत आहेत, स्ट्रक्चर्ड आहे. प्रत्येक पॉलिसी काढून बघा, वन टाइम सेटलमेंट पॉलिसीपासून त्या आत्ताची लेटेस्ट बॅड लोन बँक नवीन निर्माण होणार आहे, म्हणजे इट इज अनदर फॉर्म ऑफ Asset reconstruction कंपनी. बरोबर. या सगळ्या संकल्पना बेसिकली संकल्पना भ्रष्ट आहेत. आपण त्याच्यावरती बोलूया ना, कारण हे चालेल, नक्की बोलूया. विलफुल लोन डिफॉल्टर्सना म्हणजे बड्या भांडवलदारांना, चोरांना मुक्त रान देणारं, लॉंग रोप देणारं आहे. आणि मग तुम्ही वेठीला कोणाला धरता? शेतकऱ्यांना. वेठीला कोणाला धरता? जे बचत करतात त्यांना. म्हणून हे कुठेतरी बदललं पाहिजे. इथे कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा प्रश्न आहे. बँकांमध्ये एवढे पैसे येऊन सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना, मला एक साधा प्रश्न आहे जो सर्वसामान्यांच्या मनात आहे, हो, की माझे पैसे तुम्ही आधी बँकेत भरायला लावले, हो, आता मला थोडे थोडे करून तुम्ही आधी काढायला लावले, हो, आता म्हणतायत तुम्ही थोडे थोडेच काढतायत, पण त्या थोड्या थोड्यांमध्येही आता तुम्ही महिन्याभरात 4 वेळाच फक्त निशुल्क काढू शकता. आणि 5व्यापासनं तुम्हाला 150 रुपये आकारले जाईल. तर खातेदाराचं काय पाप केलं? 1000 रुपयाला 5 रुपये. काय चुकलं? 150 रुपये नाही. याच्यामागे हेतू असा की तुम्ही बँकेत पाऊल ठेवू नका. पाऊल ठेवलं तर 150 रुपये टाका, नाहीतर जा ना तुम्ही सगळ्या ॲपमध्ये जा. जे ई-कॉमर्स आहे, सगळे डेबिट कार्ड आहे, क्रेडिट कार्ड आहे, इंटरनेट बँकिंग आहे, हे कंपल्सरी. त्याच्यात हिडन चार्जेस मोजा. म्हणजे त्या कंपन्यांचा धंदा करा. तो साधा काउंटरवरती येऊन जो आपले व्यवहार करू इच्छितो त्याला आत पाऊल ठेवलं तर खबरदार, ही धमकीच आहे. काही अशी धमकी नाही. धमकी नाहीये. सावंत बोला, यांना ऐकावं लागणार आहे. बोला. मला बोलूनच देते, मी ऐकतोच आहे. नाही तुम्हाला ऐकायचं फक्त एकच ओळ सांगा. मी एकटा पडलोय तुमच्या ठिकाणी. नाही असं काही नाही. असं आम्ही बरेच वर्ष केलं. विशेष आहे एक फक्त त्याच्यामध्ये जी मगाशी चैतन्याने सांगितलं, आता ते भाजपची लागण झाल्यावरती ही सगळी अडचणी येतातच, कुचंबणा होतेच, प्रत्येक प्रवक्त्याचे होते, कारण उत्तर नसतात. ऐक ना यार, प्रवक्त्याचे होते तर यांचे काय, माझं म्हणण्याचं उद्देश पूर्ण ऐकत नाही ना हा प्रवक्ता. समर्थक आहेत, समर्थक. आणि मोदींनी स्वतःच उत्तर देत नाहीत. विषय असा आहे की मगाशी त्यांनी सांगितलं, त्याच्या सुरुवात जी केली त्याच्यामध्ये ह्या संदर्भामध्ये बँकांचं त्यांनी त्या ठिकाणी समर्थन केलं. विषय असा आहे की तुम्ही डिपॉझिट्सचे दोन प्रकार जे असतात, एक फिक्स डिपॉझिट, एक सेव्हिंगचं तुमचं डिपॉझिट. जे बँकांमध्ये सेव्हिंगचे खात्यांमध्ये जे पैसे आहेत ते आयडल असावेत किंवा त्या ठिकाणी ते मुव्हिंग असावेत. महिन्याभरामध्ये किती तुमचं ॲव्हरेज झालं त्याच्यावरती बँक व्याज देत असते. आणि ते व्याज जे आहे हे फिक्स डिपॉझिटपेक्षा प्रचंड कमी असतं, हे लक्षात घ्या. आणि प्रत्येक बँकेला सेव्हिंगचं डिपॉझिट म्हणजे सेव्हिंग्समध्ये जास्तीत जास्त पैसे असावेत किंवा सेव्हिंग्समध्ये पैसे वाढावेत, हा कासा डिपॉझिट म्हणतात त्या. कारण बँकेमध्ये मी आहे स्वतः. विषय असा आहे ते लो कॉस्ट आहे, त्यामुळे त्या ठिकाणी चार्ज लावण्याची कुठल्याही तऱ्हेची आवश्यकता त्यांना नाही आहे, बिलकुल नाही. त्यांनी जे लावलेले आहे हे कुठल्याही व्यावसायिक दृष्टिकोनातून लावलेले नाहीत. मोदीजींचा ते कॅशलेसचा विषय जो आहे तो त्यांना प्रमोट करण्याकरता या ठिकाणी लोकांच्या वरती हा जिझिया कर लावलेला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. असं जर असतं, आता त्याला व्यावसायिक दृष्टी माहिती देतो जी मी आज शोधून काढली. आपण उदाहरण घेऊया BKC, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. इथं जेवढे एस्टॅब्लिशमेंट आहेत तिथल्या बहुतेक नोकरदार मंडळीचे अकाउंट्स या 3 बँकांमध्ये आहेत. आणि ह्या 3 मध्ये ज्यांचे अकाउंट्स आहेत ते सर्व डिजिटल पेमेंटवरच त्यांचं सगळं भागतं. खायला जातील तिथेही कार्ड स्वाईप करतील, आणखीन काही करतील तिथेही कार्ड स्वाईप करतील. म्हणजे मग टार्गेट ग्रुप कुठला आहे तर खाजगी
क्षेत्रामध्ये काम करणारा तो माणूस असा विचार जर का करून हा निर्णय झाला असेल तर तो घातक आहे ना. म्हणजे तुम्ही एका विशिष्ट वर्गाचा विचार करता, पण बँकिंग हा व्यवसाय सर्वसामान्यांसाठी सुद्धा असतो. पण कार्ड स्वाईप करताना तुम्हाला पैसे चार्ज करणार नाही ते फक्त नाही डिजिटलला वाव देण्यासाठी. हो ऑलरेडी आहे. आता तो ऑलरेडी तुम्ही ऑलरेडी स्वाईप करतो, मग त्याला काहीच एक्स्ट्रा हो. म्हणजे काय की त्यांनी आता तो थोडे बहुत पैसे यूज करत असेल रोखीनं, तेही त्यांनी करायचे नाही असं बिलकुल नाहीये. तुम्ही 10,000 रुपये काढा महिन्याला, 20,000 रुपये काढा, किती शेवटी का कॅश काढा? किती आणि लागते? आमचे चोरीला गेले म्हणजे काय आता पूर्वी नव्हतं का ठेवत? तुम्ही का ठरवलं? कोट्यावधी रुपये ठेवत नाही, होता असं घरी. कसं? असं कसं? मिळाले ना काय कोट्यावधी करावं? रुपये. सरसकट सगळ्यांना सांगताय कोट्यावधी रुपये. आता कोट्यावधी रुपये पकडले. आमचा अधिकार आहे ना. कोट्यावधी रुपये पकडले ना, आणि आता 31 मार्च पर्यंत मोदीजींनी वेळ दिलेला आहे. ज्या लोकांनी चोऱ्या केल्या, 2 नंबरचे पैसे केले, त्यांनी आता सरळ व्हा, नाहीतर 31 मार्चच्या नंतर जी कारवाई इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आरबीआय करत नाही, त्यांनी ओपनली सांगितलं. येऊ दे ना, धमकीच आहे. ज्यांनी काय चाललेलं आहे त्यांच्यावर शासन व्हायला पाहिजे की हे नाही? तुम्हाला तरी पटतंय का हो? मला पट्टा आहे पूर्ण. कारण ज्यांनी 2 नंबरनी व्यवहार केले, त्यांनी 2 नंबरचे गेले. पैसे केलेत ना, आता हे ते येणार जेलमध्ये जायला पाहिजे. आता येणारे आले ना हे, आता ते जे झालं आता हे येणारेच करू शकतात. येणारे करप्ट असतील ना कोणतरी. म्हणजे आता येणारे जे मोदींचे भक्त होते ते करप्ट झाले. शंभरातला एक मनुष्य करप्ट असेल तर तुम्ही मोदींना दोष देणार आहात का? काय नाही रे, हे असे निर्णय लागल्यामुळे काय होतं माहिती आहे का, सर्वसामान्यांना असं वाटतं की बँका ह्या अशा मनमानी निर्णय घेतात, सरकार काय निर्णय घेते हेही कळत नाही, आरबीआयचे निर्णय सरकारच बदलवते. उद्या आम्हाला जी लिमिट दिली होती 2.5 लाखाची, सरकारने एक फतवा काढला की नाही, ती 2.5 लाखाची लिमिट आता आम्ही 1 लाखच करतो, वरचे ते 1.5 लाख आहेत त्याच्यावरती आम्ही टॅक्स लावणार आहोत. मग लोकांची फसवणूक नाही होणार. पण आता लिमिट काढूनच टाकले. 3 लाख नाही, ऐका ना, कुठली लिमिट म्हणताय तुम्ही? ती पैसे भरण्याची, जुन्या नोटा भरण्याची. आता आपण आपल्यासारखी लोक जुन्या नोटा भरू शकत नाही. अहो, जेव्हा त्यांनी त्या मुदतीत भरल्या, लोक तुम्हाला देतो ती आता पोलिसांमध्ये नाही, ऐका, 31 डिसेंबर पर्यंत चैतन्य 31 डिसेंबर पर्यंत ज्यांनी 2.5 लाख करून भरले, हो, त्या लोकांना आता नवीन फतवा काढला समजा की तुम्ही जे 2.5 भरले त्यातल्या एकाचीच आम्ही तुम्हाला सूट देतो, 1.5ची देत नाही. असं करू शकत नाही. असं कुठलाही कायदा, असं आपल्याला वाटतं, पण मोदी सरकार कुठलाही निर्णय घेऊ शकतो आता पटायला लागलंय. शेवटी असं कुठलाही कायदा मोदी सरकार कधीही पास करणार नाही. 2.5 लाख धडकी भरते, तुम्हाला धडकी भरते. मित्र बोललो की तुम्हाला धडकी भरते, आम्हाला भरत नाही. आमचा काय संबंध आहे जनतेला? आम्हाला काही टेन्शन येत नाही. मित्र म्हटलं की आम्ही सगळे आम्ही आनंदी होतो. आता कधी मोदी कडक शासन करणार. कोणाला? जे चोर आहेत त्यांच्यावर, ज्यांनी सर्वसामान्य सगळे चोर केले नाही ना. हो, 5 लाख रुपये भरलेत ना, कुणाला नोटिसेस पण आल्या नाहीत. पण एकेका दिवसात KYC कंप्लायंट अकाउंट करून त्याच्यात 50-50, 100-100 कोटी रुपये ज्यांनी भरलेत ना, त्याला त्या याद्या तयार झाल्यात. आता अॅनालिटिकल टूल्स आहेत गव्हर्नमेंटकडे, आणि त्या सगळ्या लोकांवर शासन होईल. आणि मग तुम्ही तेव्हा मोदींची म्हणजे कौतुक कराल का मोदींचं, की जेव्हा हे लोक आज जातील जेलमध्ये 10-10 वर्षासाठी, तेव्हा तुम्ही मोदींचं कौतुक कराल का? एवढं सांगा. आम्ही तेव्हा म्हणू मोदींनी राजकीय सूड बुद्धी ना अरे ही सगळी कारवाई केली. असं हे आरोप करते तुम्ही बायस्ड जात, म्हणजे याचा काय अर्थच नाही. मला वाटतं थोडीशी माहिती नाही. विषय असा आहे की मोदींनी त्या सगळ्यांना मुभा देऊन टाकली होती आधीच, की 50% तुम्ही दाखवा, 50% म्हणजे 33% तुम्ही 30% टॅक्स भरताना तुम्ही 50% भरा, तुमचं सगळं वाईट, सगळं वाईट. आजही कोणी मूर्ख नव्हता की ते जे दाखवलं गेलं, ऐका कोणी जे दाखवलं गेलं पहिल्या सुरुवातीला जे चित्र, की गंगेमध्ये जुन्या नोटा वाहून गेल्या. आताही त्या ठिकाणी ठाण्या बिड्यामधनं फिरतात नोटा, परंतु गंगेमध्ये टाकणारा कोणी मूर्ख त्या ठिकाणी नव्हता. विषय असा आहे की ह्या ज्या सगळ्या नोटांना तुम्ही जरा डिक्लेअर केलं, जसं महेश शाहने 13,500 कोटी डिक्लेअर केले, कोणाचे केले त्याचे नाही, तो म्हणतो सगळ्यांचे आहेत माझ्याकडे. म्हणजे आशिष जींनी तुमच्या सगळ्या स्टाफचे पैसे गोळा करायचे आणि माझे दाखवायचे, स्वतःचे दाखवायचे. तुमच्यावर चोरीचा आरोप नाही आहे, तुम्हाला सोर्स दाखवायची गरज नाही आहे. तुम्ही जा म्हणा माझ्याकडे हे आलेले पैसे आहेत, हे 50% मी भरतो, 50% सरकारचे, 50% माझे. त्यामुळे कोणावरती कारवाई त्या ठिकाणी होणार नाही. आता जे इन्कम टॅक्सच्या नोटिसा वगैरे दाखवल्या जात आहेत, हे सगळं जे काही नाटक तयार केलं जात आहे की लोकांना दाखवावं की आम्ही काळ्या पैशासाठी फार मोठ्या केल्या. पण मूलतः आजच्या परिस्थितीमध्ये एकही मनुष्य ना जेलमध्ये गेलेला आहे, ना कुठली तरी त्याला त्या ठिकाणी CBIनं, तुमच्या EDनं, कुठे इन्कम टॅक्सनं देखील बोलवलेलं नाही.
ही वस्तुस्थिती. या देशामध्ये 31 तारीख. आर्थिक गुन्हेगारांना 31 अटकाव करणारा कायदाच नाहीये. हा आणि जे काय अनेक कायदे आहेत ना आणि त्याच्यात पळवाट आहेत. प्रिव्हेन्शन ऑफ प्रचंड मनी लॉन्ड्रिंग पळवाट आहे. ऍक्ट काय सांगताय उद्गी अहो, साहेब? काय आहे? किती सांगा कायदे ना. आहे तुम्हाला? बरं मी शेवटी एकच Prevention of प्रश्न Income तिघांना Tax विचारतो. मध्ये प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट नाही 15 आहे केस का? चालतात, तुम्ही Income माहिती tax असेल मध्ये तुम्हाला. किती लोक गेले आतमध्ये? चालतं. इन्कम टॅक्स मनी लॉन्ड्रिंगचा विषय नाही. प्रॉव्हिडंट फंड कमिशनकडे किती मोठ्या मालकांनी पैसेच भरले नाहीत, किती लोक जेलमध्ये गेले. अहो चायनामध्ये सुप्रीम कोर्टाने 70 लाख लोकांना शिक्षा करण्याच्या गोष्टी केल्या आणि आपण चायनाचे एरवी कम्पेअर करतो आणि कौतुक करतो. आपल्या देशामध्ये 7,000 लोकांची यादी मी माध्यमांना दिली आहे. घेता का ऍक्शन? त्याच्याबरोबर बँकरना पण पोचवात आणि बॉरोअरना पण पोचवा. जे चोर आहेत. बरोबर मी शेवटी एक प्रश्न तिघांना विचारतो. त्यांचा एक मंत्री ऐका, त्या मंत्रीच एनपी आहे आमचा मंत्री म्हणजे बीजेपीचा आताच्या परिस्थितीमध्ये चौधरी हो आहे ना. काय? वाय एस चौधरी ना, हो आहे ना. हैदराबादचा. बरोबर आहे. तो स्वतः त्या ठिकाणी एनपी आहे त्याचं. आणि महाराष्ट्राचे तो मंत्री आहेत कसा ना. होऊ शकला? अनेक आहेत. मोदी मंत्री कसा होऊ Union शकला? Bank आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे TDP चं 20 सरकार आहे कोटी ना. रुपये, 40 कोटी रुपये आहेत. याच्या मंत्रिमंडळात- मंत्री बरं ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न इथे तिघांनाही केंद्रीय मंत्री विचारतोय. आहे. तिघांनाही शेवटचा प्रश्न विचारतो. आणि ते हा पद्मभूषण जो वाले पण आहेत. 3 मोठ्या खासगी बँकांनी निर्णय घेतला हो. 150 रुपये चार्ज आकारण्याचा, हा निर्णय किती दिवसात परत घेतला जाईल असं तिघांनाही वाटतं, किंवा नाही घेतला गेला तर काय केलं पाहिजे? आता बँक डिपॉझिटर जो आहे तो ऑर्गनाईज एवढा नाही आहे जेवढे बँक कर्मचारी आहेत. बँक कर्मचाऱ्यांच्या संघटना म्हणून आम्ही अशा तऱ्हेच्या सर्व्हिस चार्जेस जे जिजिया कर आहे याला नक्कीच विरोध करणारी लोक आहोत. हा एक भाग. आमचं म्हणणं टेक्नॉलॉजीवरचा तुमचा जो खर्च आहे ना तो अशा तऱ्हेने ठेवीदारांच्या माथावरती मारून रिकवर करणार असाल ना तर आम्ही आणि ठेवीदार मिळून आम्ही यांना विरोध करू. आणि म्हणून आम्ही म्हणतो की जसं मागच्याच PPF आणि PF टॅक्स लावला अरुण जेटलीने आणि 48 तासात तो ऑनलाईन रिट पिटिशनमध्ये हजारो लोकांनी जेव्हा रिट पिटिशन फाईल केलं कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये, तेव्हा तो विड्रॉ करायला लागला बजेटच्या दिवशी. तसं या बँकांवरती सुद्धा अंकुश होण्याकरता हे करावं लागेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तटस्थ राहू शकणार नाही. अशा तऱ्हेचं प्रभावी आंदोलन करावं लागेल आणि या खाजगी बँकांवरती एक सोशल बायकॉट टाकण्यासारखं प्रभावी आंदोलन आपल्याला करावं लागेल. फॉरेन बँका बंद पडत आहेत आणि आता ह्या 7 खाजगी बँका आहेत ना, ING वैश्या गेली, युरोपमध्ये ING बंद होते म्हणून भारतात पण त्यांनी बंद केली, ती नफ्यात होती, पण ते कोटक महिंद्राने 15,000 कोटी विकत गेली. तुम्हाला मी सांगतो सेबी तो फ्रॉड इन्व्हेस्टिगेट करते 15,000 कोटीचा. आता कोटक महिंद्रा आणखीन ॲक्सिस बँकेला घेणार आहे. तुम्हाला माहिती आहे का हे? आता ॲक्सिस बँकेचा नोटबंदीच्या काळातला जो बघितलात ना गुलाबी नोटाचा व्यवहार, तो व्यवहार कुठे दडपला माहीत नाही, पण आता त्यांचं ॲक्विशन मर्जरचा प्रोसेस चालू आहे. ॲक्विशन मर्जरचा प्रोसेस हा एक धंदा आहे. मला सांगायचा मुद्दा हा की फॉरेन बँका आणि प्रायव्हेट सेक्टर बँका दे आर श्रिंकिंग. बरोबर आहे. दे आर नॉट अ बिग मॉडेल. आणि तो मॉडेल तुम्ही आमच्या डोक्यावरती लागता सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांवरती. इंदिरा गांधींनी बँक राष्ट्रीयकरण जे केलं आणि जे पब्लिक सेक्टरचं उद्दिष्ट ठेवलं त्या उद्दिष्टाला तुम्ही हरताळ फासता. आम्ही बँक कर्मचारी आणि सामान्य शेतकरी कामगार हे होऊ देणार नाही असं मला म्हणायचं आहे. टेक्नॉलॉजी आम्हाला हवी आहे. आम्ही कॅशलेस सोसायटी पुढे एका प्रक्रियेत जाऊ. सचिन सावंत, आता हा जो निर्णय घेतला त्यामधली एक बँक आहे ॲक्सिस बँक. हो. महाराष्ट्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे पगार हे ॲक्सिस बँकेमधून होतात. हो. आता काँग्रेस म्हणून तुम्ही काय अशी मागणी राज्य सरकारकडे कराल का की तुम्ही ॲक्सिस बँकेतले जे अकाउंट आहेत कर्मचाऱ्यांचे ते विड्रॉ करून घ्या, जर का असा निर्णय हा लादला जात असेल तर? त्यांच्या उद्या माझी पत्रकार परिषद आहे, आपण त्याच्यामध्ये ते पाहू शकाल की काय बोलणार आहे मी. तुम्ही आता इथं आणि तर बोला. सॅलरी विषय असा आहे की आव्हान काय करतो, ही मागणी करतो आम्ही. करा ना मागणी. चांगलीच विषय असा आहे की आज या तिन्ही बँकांमध्ये अनेक संस्थांचे सॅलरीड अकाउंट असतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. शाळांचे आहेत, शाळेत शिक्षकांचे सॅलरीड अकाउंट आहेत, मोठ्या मोठ्या ज्या या शाळा असतील त्यांचे अकाउंट त्या ठिकाणी असतात. मग त्या सॅलरीड अकाउंटच्या जे काही शिक्षक असतील किंवा इतर जे काही वर्ग असतील, कर्मचारी वर्ग आहे, त्यांना हा जिजिया कराचा फार मोठा फटका बसणार आहे, जसा मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे आज हे जर सरकार ॲक्सिस बँकेमध्ये ठेवत असेल आणि त्याच कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसणार असेल तर पहिल्यांदा सरकारनं पुढे येऊन या ठिकाणी काय करतंय हे काढून घेतलं जाईल की नाही, का अन्य कारणांसाठी ॲक्सिस बँकेच्या बद्दलचं विशेष प्रेमासाठी ते तसंच ठेवलं जाईल, हे आम्हाला पाहावं लागेल. उद्या आम्ही निश्चितपणे मागणी करणार आहोत. चैतन्य, माझं तर मी सचिनजींची बाबतीत पूर्णपणे सहमत आहे की जर का कुठल्याही प्रकारचा चार्ज तुमचं ओपिनियन घेतल्याशिवाय जर का तुमच्यावर लादत असतील तर ॲक्सिस बँकेला जरूर शिक्षा करा. सगळे जेवढे अकाउंट्स आहेत सॅलरी अकाउंट्स हे नॉर्मली 0 बॅलन्स अकाउंट असतात, पण त्या निमित्ताने ॲक्सिस बँकेत कोट्यवधी रुपये येतात. जर का ॲक्सिस बँक जर का हे सामान्यांना हा चार्ज लावणार असेल तर त्यांना सरकारने इमिजिएटली अकाउंट्स दुसऱ्या बँकेत काढून सगळे सॅलरी अकाउंट्स, आणि ते इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे ते लवकर होती प्रक्रिया.
हा धडा त्यांना शिकवला पाहिजे की जर का तुम्ही कस्टमर्सना एक्सप्लॉइट केलं तर कस्टमर शांत बसणार नाही आहेत. आणि लोकांचा जेव्हा म्हणजे जो राग जेव्हा प्रकट होईल तेव्हा या बँका बरोबर सुतासारख्या सरळ येतील. आणि मोदी सरकारचा संबंधच नाही या निर्णयात, कारण आरबीआयने या कुठेही एन्डॉर्स केलेला नाहीये. आरबीआयने असं यांना कुठेही सांगितलं नाही तुम्ही हा कर वसूल करा किंवा हा कर वसूल आमच्याकडे जमा करा. हे सचिन पाप जे केलं ते बँकांनी केलं, मोदी सरकारने नाही. हो, 3 बँकांनी केलं ना. हो, सगळ्या बँकांनी केलं असतं. म्हणजे कशामुळे केलं, कोणाच्या सरकारच्या काळात केलं? हा, पण कोणाच्या सरकारच्या काळात कुणी केलंय? तुम्ही दोषी आधी आयडेंटिफाय करा ना, दोषी कोण आहे. तुम्ही 3 बँकांनी काही चूक केली म्हणून मला फाशी देणार आहात का? हे तुमचं असं ठीक आहे. हे मोदी समर्थकांचं उत्तर एकदम टिपिकल उत्तर आहे. त्या 3 बँकांनी हे केलं, त्यांना शिक्षा करा. नाही आणि मोरक्याला सोडा. मुद्दा शिक्षेचा नाही, मुद्दा हे जे काही बिझनेस मॉडेल आहे, हे बिझनेस मॉडेल पसरता कामा नये, चुकीचं मॉडेल आहे. आणि पब्लिक बँकांनी ब्रिक अँड मॉर्टर बँकिंगकडे पुन्हा वळलं पाहिजे. अगदी बरोबर. आणि या देशामध्ये छोटे उद्योग आणि शेतकरी आणि कामगार यांचा पैसा इथे येतो, तर त्यांना फायदा होईल अशा तऱ्हेचं काहीतरी स्कीम आल्या पाहिजेत. आता कॉर्पोरेट्सने पैसा लुटलाय तो पण वसूल करायला पाहिजे. नवीन कॉर्पोरेट्सना देऊ नका असं नाही आहे, चांगल्या कॉर्पोरेट्सना द्या, परंतु जे लुबाडणारे लोक आहेत त्यांच्याच मागे काय. ठीक आहे. निर्णय कुठलाही असो, तो जाचक असेल तर तो रद्द झालाच पाहिजे. त्यात सर्वसामान्यांचं हित जपलंच पाहिजे. आणि आता जर का बँका हा निर्णय त्यांचा मागे घेणार नसेल तर मग मोदी सरकारनं स्ट्रिक्ट ॲक्शन, कारवाई केली पाहिजे. आज आपण इथंच थांबूया, पण जाता जाता आपला प्रश्न बघा. बँकांमधले रोख व्यवहार महाग करण्याचा निर्णय अन्यायकारक आहे का? 95% लोक म्हणतायत होय, बँकांमधले रोख व्यवहार महाग करण्याचा निर्णय हा खातेदारांसाठी अन्यायकारक आहे. आज इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्रवर.